पुण्याच्या आंबेगावमध्ये गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। आंबेगावमधील एका लॉजवर गुन्हे शाखेने छापेमारी केली आहे। या छापेमारीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनास आलंय। या कारवाईत 4 महिलांची सुटका करण्यात आली आहे, तर एका एजंटलाही अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकत 4 पीडित महिलांची सुटका केली आहे। या कारवाईत एका एजंटला अटक करण्यात आली आहे। सचिन बाबूराव गायकवाड या एजंटला ताब्यात घेण्यात आलंय। गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की पुणे सातारा रस्त्यावरील द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग येथे महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे। त्यानुसार पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने माहितीची पडताळणी केली आणि बनावट ग्राहकांच्या मदतीने खात्री झाल्यानंतर पोलिसांनी लॉजवर अचानक छापा टाकला। कारवाई दरम्यान लॉजमध्ये आणलेल्या 4 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। तसेच या प्रकरणातील एजंट सचिन गायकवाड याला ताब्यात घेण्यात आलाय। तो मूळचा लातूर जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुळज गावचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय।